नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाला खुशी पाहिजे, आनंद पाहिजे। पण हे खुशी आणि आनंद आपल्याला कोण देतं? आपल्याला सेरोटोनिन नावाचं जे आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये जे रसायन असतं ते देतं। ते आपल्याला आनंदी ठेवतं, आपल्याला खुशीत ठेवतं। आणि पण या सेरोटोनिनची लेवल जर कमी असेल तर आपल्याला खुशी पण कमी राहणार, आनंद पण कमी होणार, आपल्याला उत्तेजना पण कमी येणार आणि त्याच्यामुळं आपल्याला कुठे ना कुठे आपल्याला लैंगिक शिथिलता येऊ शकते। कारण जितके चांगले हार्मोन्स असतील तितके चांगले आपल्याला उत्तेजना भेटते, तुम्हाला माहीतच आहे। आणि ह्याच सेरोटोनिन विषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया की सेरोटोनिन लेवल आणि आपलं सेक्शुअल लाईफ याच्यामध्ये काय म्हणजे डिपेंडन्सी आहे त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे। मित्रांनो, खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या मराठी बांधवांना पाठवायला तर अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की सेरोटोनिन काय असतं। सेरोटोनिन इज द हॅपी हार्मोन आणि या हॅपी हार्मोन जितके आपल्या शरीरामध्ये चांगले असतील तितके आपले सेक्शुअली भावना आपल्या जास्त होतात। सेरोटोनिन जास्त असलं तर हॅपी हार्मोन जास्त असतात, हॅपी हार्मोन जास्त असतील तर टेस्टोस्टेरॉन स्टिम्युलेट होतं, टेस्टोस्टेरॉन जास्त असलं तर आपल्याला सेक्स करण्याची इच्छा पण वाढते आणि सेक्स करण्याची इच्छा वाढली तर आपल्याला इरेक्शन पण स्टोनी हार्ड मिळतं। ही पूर्ण एक सायकल आहे। तर सेरोटोनिन लेवल जी असते ही कशावर चालते? हे ट्रिप्टोनिन नावाचा एक पदार्थ असतो ज्याला म्हणजे सेरोटोनिन सिंथेसिस करण्यासाठी ट्रिप्टोनिन आपल्या बॉडीमध्ये चांगल्या प्रमाणात असणं महत्त्वाचं असतं। आणि यासाठी तुम्हाला आज मी एक घरगुती फॉर्म्युला सांगणार आहे की ट्रिप्टोनिन वाढलं पाहिजे आणि सेरोटोनिन लेवल पण वाढली पाहिजे। त्यासाठी तुम्ही घरच्या घरी तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आहे की काय असतं की जितकं चांगलं तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही काही थोडंसं एक म्हणजे आज मिठाई खाल्ली किंवा गोड खाल्लं तर तुम्हाला आनंद येतो, तुम्हाला एकदम चांगलं म्हणजे फील गुड होतं। कारण की तुम्ही जसे तुम्ही मिठाई खाल्ली किंवा काही गोड खाल्लं की पॅन्क्रियास स्टिम्युलेट होतं, पॅन्क्रियास इन्सुलिन सिक्रेट करतं। इन्सुलिन हे ट्रिप्टोफॅन एन्झाईम असतं, अमायनो ॲसिड असतं, त्याला स्टिम्युलेट करतं। ते स्टिम्युलेट झाल्यानंतर सेरोटोनिन लेवल वाढते आणि सेरोटोनिन लेवल वाढल्यानंतर आपल्याला हॅपी वाटतं, खुशी येतं। म्हणून आपण कोणतेही गोड पदार्थ खाल्ले तर आपल्याला खूप चांगला आनंद वाटतो, मजा वाटते। त्याचप्रमाणे आता हे इन्सुलिनला स्टिम्युलेट करण्यासाठी तुम्हाला साखरच्या ऐवजी तुम्हाला 1 चम्मच शहद घ्यावा लागेल, बरोबर आहे। आणि शहद जर हे स्ट्रेप्टोकायनिन जे सिंथेसिस आहे याला वाढण्यासाठी केसर पण खूप चांगला इफेक्ट करतो, हे पण सायंटिफिक स्टडीद्वारे आढळून आलेलं आहे। म्हणून जर शहद आणि केसर याचं जर कॉम्बिनेशन रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ जर घेतलं तर तुमच्या शरीरातील सेरोटोनिन लेवलचं प्रमाण वाढेल आणि त्याच्यामुळं हॅपी हार्मोन्स वाढतील। हॅपी हार्मोन्समुळं तुम्हाला खुशी वातावरण वाटेल, तुम्हाला आतून खुशी येणार, तुम्हाला केव्हा डिप्रेशन येणार नाही। जे काही अँक्झायटी डिप्रेशन आलेलं आहे ते दूर करण्यासाठी मदत करतं। म्हणून जर कोणाला काही सायकोलॉजिकल आजार असतील किंवा काही डिप्रेशन असेल किंवा अँक्झायटी असेल तेव्हा तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी 1 चम्मच शहद आणि त्याच्यामध्ये 4-5 आपले केसर जे पत्ते असतात ते टाकायचं आणि रोज सकाळ संध्याकाळ चाटून घ्यायचं। असं जर तुम्ही केलं तर तुमच्या शरीरामध्ये सेरोटोनिन लेवल केव्हाच कमी राहणार नाही आणि चांगली सेक्शुअल लाईफ घडवण्यासाठी सेरोटोनिन लेवल खूप महत्त्वाची असते। कारण की तुम्हाला प्रॉपर ऑर्गॅझम मिळालं पाहिजे, दोघांना पण मिळालं पाहिजे। त्यासाठी तुम्हाला हॅपी हार्मोन जितके तुमच्या बॉडीमध्ये चांगले असतील, सेरोटोनिन लेवल चांगले असेल तितकं आमचं सेक्शुअल परफॉर्मन्स चांगलं होऊ शकतं आणि दोघांना पण प्रॉपर लेवलवर ऑर्गॅझम मिळू शकतं। म्हणून मित्रांनो, हा घरगुती उपचार आहे, हा फक्त तुम्ही घरी करून बघा तरी तुम्हाला त्याचे बेनिफिट भेटतील। धन्यवाद मित्रांनो।